असलेल्याच महत्त्वाची घडामोड, टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं आणि यावर सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। जबाबदारीनं केलेल्या वक्तव्याला हिंदू मुस्लिम पद्धतीनं खतपाणी घातलं जाते असं सपकाळ यांनी म्हटलंय। कोश्यारींनीही महाराजांबद्दल विकृत वक्तव्य केलं, त्यांचाही पुतळा भाजपवाले जाळणार का असा सवाल सपकाळांनी विचारलाय। तर हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य समोर आलेलं होतं, तर त्याच वक्तव्यावरून आता भाजप आक्रमक झालेली आहे। आज ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सपकाळांविरोधात आंदोलन केलं जात आहे। तर टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं ते सपकाळांचं वक्तव्य होतं। त्याच प्रकरणी आता सपकाळांनी स्पष्टीकरण दिलंय। मात्र यानंतर आता भाजपमधून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। भाजपचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आज निदर्शनं करतायत। पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, यासह राज्यभरात भाजपकडून सपकाळांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। तर पुण्यात सपकाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे। या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे। प्रत्येक बाबतीत जात आणणे, प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगानं या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगल मधून त्याला खतपाणी घालत आहेत। तर 17 तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे। मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते करत असताना शिवाजी महाराज यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांगटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे। सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे।